11/5/2026 रोजी इंदापूर पोलीस स्टेशन येथे FIR दाखल आहे. तर पोलीस स्टेशन आणि पोलीस दल घटक प्रतिनिधी या अन्वये माननीय पोलीस निरीक्षक विलास नाळे सर हे तपास या गुन्ह्याचा करत आहे. जय शिवराय मित्रांनो रविराज साबळे पाटलांचा आणखीन एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे. मित्रांनो, गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत असताना रविराज साबळे पाटलांवर अनेक खोटे गुन्हे दाखल होत आहेत. त्या गुन्ह्याच्या संबंधित पोलिसांशी बोलत असताना रविराज साबळे पाटलांनी थेट म्हटलं की बाब्या, माझ्यावरती 1000 जरी तू खोटे गुन्हे दाखल केले तरी गरीब शेतकऱ्यांसाठी लढणं मी थांबवणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार. मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रविराज साबळे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. तर त्यांच्या आदेशान्वये आपणास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 35(3) प्रमाणे नोटीस बजावणे कामी आम्ही आता आपल्या कार्यालयात हजर झालेलो. मला एक गोष्ट सांगा साहेब, आम्ही बाबू बोत्रेला शेतकऱ्याच्या ऊसाच्या थकलेल्या बिलांचे पैसे मागितले. याच्यामध्ये आम्ही काय गुन्हा केला? काय गुन्हा केला सांगा. मला एक प्रश्न पडलाय. आता हा तिसरं ठिकाण आहे जिथं 29 तारखेच्या व्हिडिओसाठीच FIR आहे. याच्यात तारीख आहे 29 तारीख आहे इथं, आणि याच्या आधीचा एक FIR हा श्रीगोंद्याचा FIR. याच्यामध्ये बी तारीख म्हणजे पोलिसांच्या हिशोबाने 29, म्हणजे मी गुन्हा केला 29 तारखेला 29. मग एकाच प्रकारचा गुन्हा 17 ठिकाणी होऊ शकतो. मला हा प्रश्न पडलाय. माझं तपासात 100% सहकार्य आहे, माझी कोणाला अडवणूक नाही, काही नाही. पण प्रश्न हा पडतोय की पोलिस नेमके कोणाच्या याच्यावरती काम करतात आणि कशासाठी करतात. ह्या काय म्हणतात ना, ह्या 17 कारखान्याच्या युनिटने 4-4 लाख टनाचं ऊसाचं गाळप केलंय. त्या शेतकऱ्यांचे पैसे थकवलेत, ऊस वाहतूकदारांचे पैसे थकवलेत, कर्मचाऱ्यांचे पैसे थकवलेत. तो माणूस रोज पोलीस स्टेशनला जातोय, कोणाच्या मार्फत तरी तक्रार दाखल करतोय, त्रास आम्हाला देतोय. मला सांगा, याच्या तपास कामी तुमच्या पोलीस स्टेशनला यायला मला खर्च नाहीये का? माझा दिवस वाया जात नाहीये का? पैसे तर शेतकऱ्यांचे भेटणारच, त्याच्यासाठी आम्ही 1000 वेळा इथं तक्रारी दाखल करून झालाय. पण नाही, माझ्या प्रश्नाचं कोणाकडेच उत्तर नाहीये. इथल्या डिपार्टमेंटकडे नाहीये, इथल्या व्यवस्थेकडे नाहीये, इथल्या प्रशासनाकडे नाहीये. पण रोज माझ्या ऑफिसला येऊन पोलिसांकरवी अक्षरशः अमानुष छळ चालू आहे. हो का? माझ्या कार्यालयाच्या ठिकाणी सतत पोलीस आल्यानंतर माझ्या कामाच्या ठिकाणी कोण येणार आहे माझ्याकडे, माझ्याकडून काम करण्यासाठी किंवा माझ्या शेती संदर्भात काम करण्यासाठी? प्रत्येक ठिकाणी म्हणल्याच जाईल ना, आमची इज्जत गेलेली चालते, पण इज्जत कोणाची वाचवायची आहे? बाब्या बोत्रेची. ज्याने 25 तारखेला पैसे देण्याचा शब्द ठेवला होता तो पण नाही पाळला. आणि ही वस्तुस्थिती आहे, कोणाकडेच उत्तर नाही. इव्हन दो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बी उत्तर नाही आहेत माझ्या प्रश्नांची. ही इथली व्यवस्था, ही इथली कायदा आणि सुव्यवस्था, आणि हा आहे महाराष्ट्र. शेतकऱ्यांना आता तरी जागे व्हा, तुमच्यासाठीच लढत होतो. हा एवढा त्रास सहन केल्यानंतर बी जर तुम्ही आज बी जागे होत नसाल, तुम्हाला पैसे भेटले नाही तरी शांत बसत असाल, तर नेमकं लढायचं कोणासाठी हा मला प्रश्न पडतोय.